नमस्कार मंडळी, आज आपण इथे महाशिवरात्रीनिमित्त फोडणीची भगरची रेसिपी बघणार आहोत। तर अगदी सोपी रेसिपी आहे। त्यासाठी मी इथे बटाटे सोलून घेतलेत आणि त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये ठेवायच्या 5 मिनिटांसाठी, म्हणजे त्याचा एक्स्ट्रा स्टार्च असतो तो निघून जातो। कढई गरम करून त्यामध्ये जिरं टाकायचं आहे। तर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही जिरं स्किप करू शकतात। तर इथे जिरं फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये बटाटा टाकायचा। बटाटा 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण तिखटची फोडणी करायची आहे। तर थोडं तिखट टाकायचं आहे। तर तिखट आपल्या आवडीनुसार कमी अधिक तुम्ही यूज करू शकता। त्याबरोबर लगेचच आपण पाणी टाकायचं आहे। तर आपण जेवढी भगर घेतलेली आहे त्याच्या 1.5 पट पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि जास्ती जुनी जर भगर असेल तर 2 वाट्या पाणी लागू शकतं। अगदी लसलशीत हवं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता। तर तिथे मी भगर स्वच्छ धुवून घेतली आणि रोळून पण घेतलेली आहे आणि 5 ते 10 मिनिटांसाठी आपण भिजत ठेवलेली होती। तोपर्यंत इथे पाण्याला उकळ आलेला आहे। त्यामध्ये आपण आता ही धुतलेली आणि भिजवलेली ही भगर ॲड करायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तुम्ही उपवासाला कोथिंबीर वापरत असाल तर कोथिंबीरही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। ढवळून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि त्यामध्ये थोडासा दाण्याचा कूटही ॲड करायचा आहे। तर व्यवस्थित सर्व जिन्नस व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। तुम्ही इथे तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता। तेलाच्या फोडणीऐवजी तुपाची सुद्धा फोडणी तुम्ही देऊ शकता। सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आणि छान वाफ भरू द्यायची। 5 ते 7 मिनिटं मंद गॅसवरती वाफ भरल्यानंतर पुन्हा एकदा झाकण करून व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायची भगर आणि पुन्हा 2 मिनिटांसाठी वाफेवर होऊ द्यायची किंवा पूर्ण भगर शिजेपर्यंत वाफवून घ्यायचं आहे। भगर शिजवून घ्यायची आहे आणि तुम्ही दह्याबरोबर लिंबाच्या लोणच्याबरोबर तुम्ही ही भगर खाऊ शकता। तर आजची रेसिपी खूप सोपी आणि साधी आहे। तर तुम्ही ही रेसिपी कशा पद्धतीने बनवतात तुमच्याकडे, तर तुम्ही ते रेसिपी आम्हाला सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये। चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक शेअर आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।